सीताराम महाराजांचं दर्शन घेऊन या ठिकाणी आपल्या प्रचाराचा नारळ आपण फोडलेला आहे. मी दुसऱ्यासारखा गप्पा मारणारा, खोटं बोलणारा, लबाड बोलणारा माणूस नाही. निवडणुकी आधी यायचं, मतं मागायची, असं करतो तसं करतो म्हणायचं आणि त्याच्यानंतर तोंड दाखवायचं नाही. अशातला मी माणूस नाही. तुम्हाला सगळ्यांना माहित आहे, अख्ख्या पंढरपूरला माहित आहे की दिलीप धोत्रेचं काम नाही. कारण मी कसं आहे की जी बोलतो ते करत असतो, जे जगतंय ते बोलतो आणि तेच मी करत असतो. आतापर्यंत तुम्ही ज्यांना निवडून दिलेलं आहे त्या लोकांनी काय दिवे लावले तुम्हाला माहित आहे. त्या आमदाराला आता आपण निवडून दिलं, तो आमदार या 2.5-3 वर्षाच्या काळामध्ये किती वेळा खंडीला आला आणि खंडीसाठी त्यांनी काय काय केलं आणि त्यांनी माझ्या बसलेल्या माता भगिनींसाठी काय काय केलं हे तुम्हाला सगळ्यांना माहित आहे. फक्त खोटं बोलणं. त्यामुळे आज या ठिकाणी सगळ्या महिलांची जर संख्या बघितली तर ऊर भरून आलाय. कारण आपल्या इकडच्या महिलांना हाताला कामच नाही. तुम्ही बचत गटाच्या महिला, बचत गटामधले कर्ज घ्यायचं पण काम काय? त्या ठिकाणी आपल्या त्यापूर्वी झालेल्या एका तरी आमदारानं महिलांसाठी घर बसलं कुठला उद्योग आणलाय का? केलंय का कुठलं काम? बोला की केलंय का? बिलकुल केलं नाही. तुम्ही तुमच्या मुलाला मुलीला त्या ठिकाणी शिकवलं, कर्ज काढलं, इंजिनिअरिंगचं शिक्षण पूर्ण केलं, त्याला नोकरी आहे का पंढरपूरला? आहे का नोकरी? त्याला शिकवायचं आणि त्याला पुण्या मुंबईला नोकरीला पाठवायचं. आणि ते एकदा पुण्या मुंबईला गेला किती तिकड जाता, पुन्हा इकडे यायचं नजर आहे का नाही? पण त्यामुळे त्याचा एक बदल घडला पाहिजे. मी या ठिकाणी बहिणींना बोलून चावडीवर चाऱ्या वाटणाऱ्यापैकी नाही. लक्षात आलं का? तुम्हाला बोलवायचं, चावडीवर बोलवायचं, गावात बोलवायचं आणि सगळ्या गावासमोर चाऱ्या वाटायच्या आणि पुन्हा त्यात चंगरे आणि पुन्हा त्यात साड्या किती फटक्या निघाल्या, किती चांगल्या निघाल्या. तुम्हाला काय सांगायची गरज नाही. बरोबर का नाही? भाऊ ओवाळणी कुठे करताय? चावडीवर करून घेताय का घरी? कुठे करताय? बोला की घरी करताय. बरोबर का नाही? मला भाऊ म्हणून जे काय तुम्हाला भेट द्यायची आहे ती तुमच्या घरी द्या. तुम्हाला असं चावडीवर बोलून नाही जाणार. लक्षात आलं का? कारण कसं आहे की ह्या लोकांनी सगळ्यांनी तुम्हाला ग्रहित धरलंय. त्यांना काय वाटतंय निवडणुका आल्या, 1000 रुपये दिले की आपल्याला मतदारांना निवडून देते. आणि आतापर्यंत आपल्याला हे लोक फसवून गेलेले. त्यामुळे यापुढे तुम्ही फसायचं नाही. तुम्हाला या ठिकाणी मी सीताराम महाराजांच्या साक्षीने सांगतोय, तुम्हाला कुठलीही कसल्याही प्रकारची अडचण असू द्या, मी तुमचा भाऊ म्हणून, तुमचा मुलगा म्हणून तुम्ही कधी माझ्याकडे 100% तुम्हाला मदत करणे होते. तुम्ही द्यावा साक्षीनं. मी गरीबाचं पोरगा आहे. माझे वडील दगड फोडत होते. मी एका दगड फोडायचा पोरगा आहे. पण मी खरं बोलणार आहे. मी माझ्या घरात जर एक भाकर असेल तर त्या अर्धी भाकर तुम्हाला देणाऱ्यापैकी आहे. नुसतं खोटं बोलणाऱ्यापैकी नाही. त्यामुळे तुम्ही पंढरपूरला जर विचारलं की दिलीप धोत्रेचं काम काय, तर दिलीप धोत्रेंनी कुठल्याही सरकारची, कुठल्या आमदार फंडाची, खासदार फंडाची वाट न बघता अख्ख्या पंढरपूर शहरातले रस्ते दिलीप धोत्रेंनी गेला स्वतःच्या पैशांनी. लोकांना विचारा इतिहासात ज्या वेळेस सणासुदीला पाण्याची टंचाई होते त्या 50 टँकर लावून दिलीप धोत्रे त्या ठिकाणी प्रत्येक घरी पाणी द्यायचं काम करतोय. हिंदू स्मशानभूमी असू द्या, मुस्लिम स्मशानभूमी असू द्या, त्या ठिकाणी माझ्या खिशातल्या पैशाने त्या ठिकाणी डागडुजी करून दिलेले. माझं भरपूर काम आहे. कोरोना काळामध्ये 2 वर्ष एक पण माझी माता माऊली, एक पण माझा वडीलधारी मंडळी उपाशी पोटी झोपता कामा नये याची मी लक्षात घेतली. हे माझं काम आहे. त्यामुळे इथून पुढे तुम्हाला कुणाकडे जायची गरज नाही. कधी एक हक्काचा माणूस, आपला माणूस म्हणून कधी तुम्ही माझ्याकडे 100%
मदत करतो. बोलण्यासारखं भरपूर आहे पण पाऊस यायला लागलाय. त्यामुळं मी कायम तुमच्या पाठीशी उभा राहणार आहे. तुम्ही सगळ्यांनी मला येणाऱ्या निवडणुकीमध्ये माझं चिन्ह रेल्वे इंजिन, हे रेल्वे इंजिन सुपरफास्ट मुंबईपर्यंत न्यायचं आहे. त्यामुळे तुम्ही सगळ्यांनी त्या रेल्वे इंजिनला मतदान करावं अशी तुम्हाला या ठिकाणी विनंती करतो. सातारा एवढं सांगतो शेतकऱ्यांना, या ठिकाणी वडीलधारी मंडळी शेतकरी बांधव आहेत. तुम्हाला ऊसाचे, दुधाचे, बँकेची काळजी करायची गरज नाही. ऊसाची काळजी करायची तुम्हाला माहित आहे सगळ्यांना की अभिजित पाटील माझा पार्टनर आहे. मी अभिजित पाटील दोघांचा पार्टनर आहे. त्यामुळे ऊस हा तुमचा कुठलाही प्रश्न येणार नाही. माझी स्वतःची बँक आहे. त्या बँकेच्या माध्यमातून तुम्हाला मदत करतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.